अडकल्यानंतर या ठिकाणी एका तरुणानं काय सांगू दोस्ता माझं लगीन जमाना ही कविता सादर करून सुशिक्षित बेरोजगाराचं भयान वास्तव समोर मांडलं। या कवितेला भरभरून दाद देखील मिळाली। त्यानंतर व्यासपीठावर परभणीचे सुप्रसिद्ध प्राध्यापक विठ्ठल कांगणे येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष संचारला। प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी तुफान भाषण करत विद्यार्थ्यांची मनही जिंकली आणि कोणत्याही परिस्थितीत एमपीएससी परीक्षा ऑनलाईन होऊ देणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। माझ्या आधी बाळक्याचं हातात लगीन केलं, ऑनलाईन पेपरमुळं डोकं चलना, काय सांगू दोस्ता माझं लगीन जमाना। एमपीएससी करून करून हाडाची झाली काठी, एमपीएससी करून करून हाडाची झाली काठी, पेपर फुटेमुळे झाले 200 तलाठी। काका शिवाय पोरगी मला हाक मारीना, पोरगी